अखंड तमासा डोळा देखनिका, काळा निळा पारवाबाईयानो, सदोदित नयनी नयन हारपे, निळयाचे स्वरूपे मनी वसे. वेगळे नाही बा अनेक, माझे नेत्री देख शुद्ध ज्योती. ज्ञानोबाची वाणी पूर्ण रूप द्यावी, देहीची पाहावी आत्मज्योती. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यातला श्लोक क्रमांक 22 आणि ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यात माऊलीने या श्लोकवर केलेलं भाष्य 146 क्रमांकाची ओवी याचं आज आपण चिंतन करणार आहोत. सतया श्रद्धया युक्तस्तस्य आराधनमीहते, लभते च ततः कामान मयि एव विहितान हि तान. अर्थात देवदेवतांची उपासना आणि आपल्या या इच्छा, त्या इच्छांची पूर्तता, त्या ऐहिक सुखाची, त्या भौतिक सुखाची प्राप्ती ही देवदेवतांमुळं होत नाही महाराज. उपासना जरी आपण देवदेवतांची करत असलो तरी ती उपासना सुद्धा भगवंताच्या प्रती जात असते. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देवो नमस्कारा केशवम प्रति गच्छति. आकाशातून पडलेलं पावसाचं पाणी जसं शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतं, तसं कुठल्याही देवताला केलेला नमस्कार, केलेलं नमन, त्यांची केलेली आराधना, त्यांची केलेली पूजा अर्चा ही भगवंताच्या प्रती जात असते. कारण भगवंतापेक्षा ते वेगळे नाहीत. सर्व काही भगवंताच्या अनुमतीनं होत असतं. म्हणजे बघा, त्यांची आराधना करण्याची बुद्धीही भगवंतच त्या जीवांना देत असतो. अर्थात या मृत्यूलोकी जीवाची धडपड ही सुखाकरता असते. प्रत्येकाला आपण सुखी व्हावं इतकंच वाटत असतं महाराज. आणि त्या सुखाकरता तो वेगवेगळे मार्ग अवलंबतो. शेवटी भक्ती मार्गामध्ये येऊन कोणत्या का देवाच्या ठिकाणी होईना हा नतमस्तक होतो आहे. त्याला नतमस्तक होण्याकरता असलेली बुद्धी भगवंतच देतात आणि त्याला इच्छित फळ प्राप्त होईपर्यंतचं पूर्ण बळ त्या देवतांच्या ठिकाणी वर देण्याची शक्तीसुद्धा भगवंतच प्रदान करत असतात. कारण प्रत्येक ठिकाणी भगवंत काही या असे किरकोळ व्यवहार करत बसत नाही. त्याकरता या एजन्सीज आहेत भगवंताच्या, त्यांनी नेमलेल्या आहेत. मग प्रश्न असा पडतो की भगवंत अशी इच्छाच का निर्माण होऊ देतात. गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलाय की आता केन प्रयुक्तोयम पापम चरिते पुरुषा अनिच्छिन्नपि वासनेय बलादीव नियोजिता. इच्छा नसताना सुद्धा असे पापी कर्म करण्याकरता जीव कसा उत्तेजित होत असतो. तर त्याचं कारण एकच आहे, त्याचं उत्तर एक आहे महाराज, की त्याचं कर्मफळ त्या प्रतीचं असतं. आणि त्यामुळंच त्याला बुद्धीसुद्धा तशीच सुचते आणि त्या बुद्धीद्वारा आराधना करून जे काही प्राप्त होतं, स्वबळानं असेल किंवा देवदेवतांच्या आशीर्वादानं असेल, ते त्याच्या कर्मफळाचंच फळ असतं. आणि ते त्याला प्राप्त होतं याकरताच की त्या कर्मफळानुसार ते भोग त्याच्या नशिबात लिहिलेले असतात. नाहीतर आराधना तुम्ही आम्ही का कमी करतो का महाराज? मंदिराचे खेटे का कमी लोक घालतात का? पण किती लोकांना ते देवता प्रसन्न होतात? ते त्यांनाच प्रसन्न होतात ज्यांचं कर्मफळ त्या अनुषंगानं फलित होणारं असतं. अशाच लोकांकरता त्यांचा वरसुद्धा उपयुक्त ठरत असतो. हे काही असलं तरी देत असलेला वर, त्या वरानुसार प्रदान होणारं भौतिक सुख, ती शक्ती ही भगवंतानंच
प्रदान केलेली असते. माध्यम फक्त देवदेवता असतात, निमित्त फक्त देवदेवता असतात. मागणारा सुद्धा मागण्याची बुद्धी देण्याचं कार्यही भगवंतच करत असतात. कारण मुळात इच्छा शिल्लक आहे, वासना शिल्लक आहे म्हणून जीव आलेला आहे. मग त्या वासनांची पूर्तता करायला नको का? त्या वासनांची पूर्तता करण्याकरताच अशा भक्ताला म्हणता येणार नाही, अभक्ताला भगवंत बुद्धी देतो आणि त्या देवदेवतांकडं तो साकडं घालत असतो. परंतु हे काही असलं तरी भगवंताच्या मर्जीशिवाय वरही मिळत नाही. देवदेवता वर देऊ शकत नाही किंवा मागणारा जो आहे भक्त तो सुद्धा मागण्याची बुद्धीसुद्धा त्याच्या ठिकाणी तशी निर्माणच होत नाही जर भगवंताची इच्छा नसेल तर. ज्या अर्थी मागायची त्याची इच्छा होते आहे त्या अर्थी समजून जायचं की आमचं कर्मफळ त्या अनुषंगानं फलित होणार आहे. म्हणून जीव अयोग्य गोष्टीची इच्छा करतो. स्वातंत्र्य दिलेलं आहे, पूर्तता त्याचं एकच उत्तर आहे की असं का घडतं. त्याचेच जर अंश आहे तर मग अशा क्षणिक सुखाच्या मागं, क्षणभंगूर सुखाच्या मागं जीव अपेक्षा का करतो. उत्तर एकच आहे मला त्याच्यासाठी की त्याला स्वातंत्र्य दिलेलं असतं आणि ते स्वातंत्र्य त्यावर जर गदा घातली तर मग जीव स्वतंत्र आहे कसं म्हणता येईल. क्रियमान कर्म करण्याकरता त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून तो त्या स्वातंत्र्याचा वापर करून आणि कर्मफळाच्या प्रभावाखाली, त्याचं कर्मफळ तसं झालेलं असतं, त्या प्रभावाखाली तो त्या मार्गाला जातो आणि ते इच्छित सुख प्राप्त घेऊन आपलं कर्मफळ भोगतो. अशा प्रकारची इच्छा त्याची तृप्त झालेली दिसत असली तरी ती संपत नाही महाराज. कारण पुन्हा एका इच्छेतून दुसऱ्या इच्छेचा जन्म आहे. प्राप्ती झाली पण प्राप्त करत असताना, त्याचा उपभोग घेत असताना त्या क्रियमान कर्मामध्ये तो कर्त्याच्या भूमिकेत येतो. माझ्यासारखा आता श्रीमंत कोणीच नाही. प्राप्त केलाय त्याच्या कृपेनं किंवा स्वबळानं, स्वतःच्या बळानंही प्राप्ती केली असेल किंवा इतर देवदेवतांच्या आशीर्वादानं जरी प्राप्त झालेलं असेल तरी त्यामध्ये त्याला पूर्ण समाधान मिळत नाही. कारण ते सुख सुखाचा आभास आहे, सुख नाहीच आहे. सर्व सुख परमार्थात आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. तुका म्हणे तुझं काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. भगवंताच्या चरणाजवळ किंवा साधूंच्या संगतीमध्ये सर्व सुख आहे. त्या सुखाची प्राप्ती करून घ्याकरता आम्ही प्रगत व्हायला पाहिजे महाराज. म्हणून भगवंताच्या भक्तीशी पूर्णपणे जोडलं जायला पाहिजे. भक्तिपूर्ण सेवा आणि त्या भगवंताची उपासना हा एकच मार्ग मोक्षाच्या प्रती घेऊन जाणार आहे. देवदेवतांची उपासना ही भौतिक आहे, भौतिक सुखाच्या प्राप्ती करता आहे. भगवंताची सेवा ही पूर्णपणे आध्यात्मिक आहे. म्हणून भौतिक इच्छा त्याचा त्याग करून, भौतिक सुखाचा त्याग करून सर्व सुख जे आहे पारमार्थिक सुख ते खरं सुख घेण्याकरता भगवंताच्या ठिकाणीच शरण जायला पाहिजे. यावर भाष्य करताना माऊली 146 क्रमांकाच्या ज्ञानेश्वरी 7व्या अध्यायामध्ये म्हणतात, ऐसे जेने जे भाविजे ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. प्राप्ती झालेली त्याला दिसत असेल, त्याची आराधना उपासना दिसत असेल, परंतु उपासना करण्याकरता त्याला दिलेली बुद्धी भगवंत म्हणतात मीच प्रदान दिला आहे. आणि त्या बुद्धीच्या बळानं, त्या श्रद्धेनं तो त्या संबंधित देवतेला प्रसन्न करून घेत असेल, त्यांच्यापासून वर रूपानं त्या सुखाची, ऐहिक सुखाची प्राप्ती करून घेत असेल,
तरी ते सुख देण्याचं बळ त्या देवतेच्या देवदेवत्यांच्या ठिकाणी सुद्धा मीच प्रदान केलेलं आहे. भगवंत म्हणतात, ऐशे जेने जे भाविजे ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. याप्रमाणे ज्यानं जे फळ इच्छावं ते फळ त्याला प्राप्त होत असतं, परंतु तेही सर्व माझ्यापासूनच मिळतं. कारण भगवंत सर्वांतर्यामी आहेत, ते सर्व जाणतात. आणि सगळे जीव जर त्याचे अपत्य आहेत, त्याचीच उत्पत्ती आहे, तर त्यांच्या सुखाकरता भगवंत म्हणतात तेही दालन मी उघडून देत असतो. ऐशे जेने जे भाविजे ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.